गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रिय ऑफिशियल चॅनलमध्ये. तर आज आम्ही निघालो बाजरी काढायला. सकाळचे वाजले तर 7:30. ऊन खूप लागतं 12च्या नंतर ना, त्याच्यामुळे सकाळ बाजरी काढणार आहे. त्याच्यामुळे चाललोय बाजरी काढायला. जॅकीचा बघा आवाज येतोय. आम्ही शेतावरती चाललोय ना, तो तिकडनं घराच्या समोर उभा राहून बघतोय. आपण चाललोय म्हणून ओरडायला लागलोय. नीट व्यवस्थित असतं, भुंकत नसतं मग त्याला पण घेऊन गेलो असतो. याच्यावर भुंक त्याच्यावर भुंक उड्या मार, त्याच्यामुळे मग त्याला आणत नाहीत. ही बाजरी काढायची आम्हाला. इथून तर तिथपर्यंत बाजरी पूर्ण शेवटपर्यंत पूर्ण बाजरी काढून घ्यायची. ओम आहे, आई आहे, मी आहे, आम्ही 3 जण आलो बाजरी काढायला. आणि आता माणसं पण येणार आहे थोड्या वेळात बाजरी काढण्यासाठी. वातावरण बघा किती छान वाटते. थोडंसं नदीच्या साईडचा एरिया आहे ना, त्याच्यामुळे वातावरणाच खूप मस्त वाटते. व्ह्यू वगैरे खूप सुंदर वाटतोय. आणि इकडे खालच्या साईडलाच नदी आहे, त्याच्यामुळे पाण्याचं काही टेन्शन नाही. खूप मस्त व्ह्यू वाटतो इकडे. भिमुग पण लावलं इथे मध्ये मध्ये बाजरीमध्ये. भिमुग आहे, बघू किती शेंगा आल्यात त्याला. तो भिमुग नाही बाळा, ते गवत आहे. तो नाही, दुसरा घे. मलाही वाटलं भिमुग आहे. तो भिमुग नाही, गवत. मोठा घे. हा इथला घे समोरचा. त्याचा पालच वेगळा आहे थोडासा, आहे ना. हां, उपड बरं किती शेंगा आल्यात बघूया. बघू निबार झाल्यात का, कवळ्याच आहेत का बघू. निबार नाही झाले अजून. आवाज बघा पक्ष्यांचा किती छान येतोय पाठीमागून. अजून 2-3 पाणी लागतील तेव्हा होतील. छोटे आलेत आणि भरले नाहीत अजून. जेव्हा शेंगदाणे साल सोडतात ना शेंगांची, तेव्हा बोलायचं प्रॉपर झालेत. पण यांनी अजून सोडली नाही. अजून एखादं पाणी तरी लागेल मला असं वाटतं भिमुगाला पण पाण्याचा लई प्रॉब्लेम झाला आहे. नदी भरपूर जवळ आहे, पण ह्या शेताला आमच्या पाईपलाईन नाही आहे ना. आई गेली विळे आणायला. विळे नाहीत बाजरी काढायला. आमचे होते पण आमचे वरच्या शेतावरती नेलेत आणि ते वरतून आणलेच नाहीत. मग आता ही बाजरी काढायला वेळेच नाहीत, म्हणून इथं माझी चुलती राहते, त्यांच्याकडे गेली आई विळे आणायला. ही बघा, ही आमची बाजरी इकडे आणि इकडे माझ्या चुलत्यांची बाजरी आहे बघा. आत्ताशी अजून छोटी आहे, 1 महिना लागेल अजून मला वाटतं तिला काढायला यायला. आणि आज आम्ही आमची काढून घेणार आहे. इथून तर त्या कोपऱ्यापर्यंत बाजरी काढायची आपल्याला पूर्ण. आईने केली बाजरी काढायला सुरुवात. ओम पण बाजरी काढू लागतोय. बाळा बाजरी खाली पकडायची. आईने बघ कशी पकडली तशी. बारके पण कापून घ्यायची, छोटे पण कापायचं, गुरं खातील. शेतातली कामं करणं हे काय आमच्यासाठी नवीन नाही. वडील गेल्यानंतर ना आईला कोणी मदतीला नसायचं, त्याच्यामुळे आम्ही सुट्टीला आलो ना की सगळे शेतातली कामं करू लागायचो आईला. ओम लहान होता ना तरी लांबचं शेती तिथे घेऊन जायचो ओमला. आंब्याच्या झाडाखाली बसवायचो आणि मग जी काही शेतातली कामं आहेत ती करायचो. खूप ऊन लागतंय. सकाळ बाजरी काढायला आलो तरी पण पाणी चालू येते म्हणून बाजूलाच पाणी पिली आता. तीन वाफ काढू लागले बाजरीचे आणि आता हात खूप दुखायला लागला. तर म्हटलं आता बसल्या कंस काढूया, कारण आता जास्त जर बाजरी काढली तर हाताचा पुन्हा प्रॉब्लेम होईल. कारण तुम्हाला तर माहिती आहे माझ्या हाताचा प्रॉब्लेम आहे थोडासा. तर म्हटलं आता कंस काढावा बसल्या आणि मग थोडा रेस्ट झाला का पुन्हा मग बाजरी काढायला जाईल. तर आत्ता म्हटलं पहिलं बाजरी काढून घेऊया थोडा वेळ, मग थोडा आराम भेटेल हाताला. कारण बाजरीचा आपण असे काढतो ना, असे झटके देतो ना, तर खूप अशी नस दुखते. ह्यावेळेस बाजरीला चांगलं साल होतं. बाजरीची कणसं चांगले झाल्यात. ह्या तरी वावराला थोडं खरमाड आहे, पाणी वगैरे व्यवस्थित नव्हतं. मध्ये आधी पाण्याला बराच तोटा पडला. चला आता बाजरी केली आहे, पण काय आता आपण बाजरी खात नाही, त्याच्यामुळे काय मुंबईला नेण्याचा प्रश्न येत नाही. आम्ही काय जास्त तिकडे बाजरी खात नाही. जास्त हिट असल्यामुळे ना मुंबईला जास्त शाळू आणि गहूच वापरतो, त्याच्यामुळे आता बाजरी काही नेणार नाही. इथे पाठीमागे भिमुग आहे, पण आता भिमुग पण काय नेता नाही येणार, कारण की भिमुगाचा पण प्रॉब्लेम असा आहे का आम्ही जाणार आणि मग शेंगा येणार. आता पुन्हा मग कोण येणार त्या शेंगा न्यायला. मुगाच्या शेंगा पाहिजे होत्या. बाजरी तर काय होतं ॲडजस्ट, पण मुंबईला काय होतं शेंगदाणे अशी व्यवस्थित भेटत नाही, खूप पाणी मारलेले असतात. त्याच्यामुळं म्हटलं होतं का आता शेतात शेंगा केल्या तर घेऊन जाईल, पण आता त्या काही निघाल्याच नाही, त्याच्यामुळे आता नेता पण नाही येणार. बाजरी काढून निम्मी काढून झाली बाजरी आणि आता जेवायला बसलोय. 12 वाजले. सकाळी 7:30ला आलो होतो. काय आणली ताई तू? कशाची भाजी आणली ताई तू?
आमटी आमटी उडदाची आमटी लसणाची मिरची चटणी, भाकरी, चपाती, कैरी, परत इथं भाकरी आहे. कांदा इकडे काय कढी माझ्या याच्यामध्ये जावाय का नाही याच्यामध्ये कढी एवढ्या सगळ्या भाज्या आणल्यात आणि आम्ही बसलो इथे जेवायला. आंब्याचं झाड आहे इथे. ओम जेवण करून आलाय. ओम कुठे गेला रे? जेवण करून आला ना तू? जेवायचंय का? नाही ना. तर ओम नाही जेवणार. ओम जेवण करून आलाय ना. आता आम्ही बसलो इथे जेवायला. अजून एक काकी यायच्यात, त्या गेल्यात भाकरी आणायला घरी. ते शेतामध्ये ना जेवायची मजाच वेगळी आहे. सगळ्यांनी डबे आणलेत आणि आता बसलोय आंब्याच्या झाडाखाली जेवायला. वरती आंबा आहे. ह्याच आंब्याच्या कैऱ्या तोडल्यात बघा, मस्त मोठ्या मोठ्या झाल्यात कैऱ्या एकदम. आता पाडायला पण लागते ना. माझ्या पाठीमागे बघा पूर्ण आंब्याची काही नाही, बिलकुल आंबट नाही कैरी, एकदम खोबऱ्यासारखी लागते. या खायला कोणाकोणाला कैरी आवडते कमेंट करून सांगा. ही माझी चुलती आहे शारदाताई आणि तिचे इथे घर आहे बघा. इथे साईडलाच बंगला आहे शारदाताईचा. बंगल्याचं काम चाललंय शारदाताईच्या. आणि हे शारदाताईच्या बाजूला शेत आहे. आमच्या बाजूला शारदाताईचं पण शेत आहे. जेवण वगैरे झालं आणि आता बसली इथं झाडाखाली, जांभळाच्या झाडाखाली. खूप छान हवा लागते. हवा एवढी हवा छान लागते ना, डोळे झाकतात. असं वाटतं इथे झोपावं. ऊन भरपूर आहे बाहेर, पण आता हवा सुटली ना त्याच्यामुळे ऊन पण जरा कमीच लागते. टिकली तर घामानेच पडून गेली मगाशी. एवढा घाम येत होता ना खूप. खूप दिवसातून शेतावर जेवली आज. खूप दिवस झाले शेतावर जेवलोच नव्हतो. इथे बाजूलाच पाणी चालू आहे. इथे एवढी बाजरी काढून झाली आहे. आता तेवढी थोडासा कॉर्नर राहिला तेवढा काढायचा आहे. आणि अजून इकडं काकी ताईन ते जेवण करतात. मी इकडं मोबाईल खेळतोय. आईचं जेवण वातावरण एकदम भारी वाटतंय. हे पलीकडच्या गावाची मंदिरं वगैरे दिसतात इथे. त्यांच्या आणि आमच्यामध्ये नदी आहे. टेस्टला वाटते आता 2-3 दिवसांनी पिंपल निघायला सुरुवात होईल. कारण की असे ना छोटे छोटे हाताला लागायला लागलेत. गावाला आलं ना स्किन तर ब्लॅक होते, पण पिंपल पण खूप येतात. मेहंदी तरी गेली. या मेहंदी ना मला लावायला बिलकुल आवडत नाही. अशी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मेहंदी होते ना, एकदम विचित्र दिसते. बाजरी काढता काढता मोरांचा खूप आवाज यायला लागला म्हणून ह्या साईडला आले होते. खूप मोठे मोठे मोर आहेत, पण माझा आवाज ऐकून पळून गेले. बाजरी आता आमची काढून झाली. 1-2 आळशा राहिल्यात काठायच्या, तेवढ्या आता काढून घेणार आहे आणि मग जाणार आहे घरी. आता वाजलेत 6 वाजलेत आणि आता दिवस लेट जातो ना, 7 वाजता दिवस जातो. त्याच्यामुळे अजून 1 तास. तर 2-3 आळ्याशा राहिल्यात, तेवढा काढून घेणार आहे आणि मग जाणार आहे घरी. ऑलमोस्ट सगळी बाजरी आता काढून झाली आणि थोड्याशा आळ्याशा राहिल्या तर काढायचं काम चाललंय. मोरांचा पहा किती ओरडण्याचा आवाज येतोय. बाजरी काढून आलो आणि खूप अंधार पडलाय आता. तर कोंबड्यांना खाद्य घालायचं राहिलं होतं म्हणून डायरेक्ट बाजरीच्या वावरातून कोंबड्यांना खायला घालायला आलोय. चला आता कोंबड्यांना खायला घालून चाललंय आणि आता चाललोय घरी, कारण अंधार खूप पडला होता. पण आता कोंबड्यांचं पण बघायचं होतं म्हणून आल्यावरती डायरेक्ट इकडं कोंबड्यांच्या शेडकडंच आली आहे. आता निघाली घरी. चला तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.